मनोगत व्यक्त करत आहेत त्यांनी करावं अशी विनंती. तुम्ही जरा थकल्यासारखं वाटतं, जरा जरा सावधानतेमध्ये बसताल का? जरा ऊन लागतंय पण जरा तेज ठेवा जरा डोळ्यावर. तर प्रथमतः मी तुम्हाला माझी ओळख करून देतो की माझं नाव आहे चंद्रकांत अंकुश शिंदे. माझी आज या आताच्या झालेल्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये मुंबई पोलीस SRPF ग्रुप 8 मध्ये माझी निवड झाली आहे. त्या निमित्ताने माझा आज एक सन्मान सरांनी ठेवला आहे, त्यामुळे मी सरांचा आभार मानतो. आणि आज आम्हाला जिथे आज काय बोलवलंय ते ह्यासाठी बोलवलंय की आमच्याकडून तुम्हाला काहीतरी आदर्श भेटावा, आमच्याकडून तुम्हाला काहीतरी आदर्श भेटावा. या निमित्ताने आज आम्हाला सरांनी इथं बोलवलंय की उद्या चालू तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न, आकांक्षा, इच्छा कुठेतरी नेऊन आज जे आमच्या आईवडिलांच्या इच्छा अपेक्षा आम्ही ज्या पूर्ण केल्यात त्या तुम्ही पुढे चालून पूर्ण कराव्यात. कारण आज मी तुम्ही आज आपण सगळे चिंचपूर बुद्रुक गावात किंवा आसपासच्या परिसरात, कारण की आपला बाप कोणी DYSP कलेक्टर नाहीये, आपला बाप एक सामान्य शेतकऱ्याच्या सदन कुटुंबात आपण जन्माला आलोय. आज काय आपल्या घरी एवढी पैसा नाही, आपल्या घरी एवढी श्रीमंती नाही, पण आपल्याला आपलं आयुष्य कुठेतरी चांगल्या पदापर्यंत, चांगल्या पोस्ट पर्यंत नेऊन पोहोचायचंय. त्या निमित्तानं कुठेतरी आपल्याला एक संघर्ष करायचा आहे आयुष्यामध्ये आपल्या. त्या निमित्ताने आम्ही जो संघर्ष केलाय तो संघर्ष सांगण्यासाठी आज मला इथं सरांनी उपस्थित केलंय आणि तो मी माझा आयुष्यातील संघर्ष मी तुम्हाला सांगणार आहे. आज इथं 10वी 12वीची मुलं आहेत, इथं काही मुलं बसल्यात, त्यांना आता त्यांचं पावलावर करिअर आहे, उद्या त्यांना त्यांचा मार्ग निवडायचा आहे. त्या स्टेजला मी इथं आलोय की तुम्हाला काय करिअर मध्ये करायचंय भाऊ ते तुम्ही ध्येयाने ठरवलं पाहिजे की आज येण्यासारखं काम केलं पाहिजे आयुष्यामध्ये. जर तुम्ही नाही आयुष्यामध्ये सातत्यानं संघर्षानं नाही काम केलं ना तर आयुष्यात तुम्ही आज वास्तविक परिस्थिती पाहता समाजामध्ये असं दिसून येत आहे की मुलांची लग्न होत नाहीयेत. ही परिस्थिती काय आहे की नोकरी लागत नाहीये, कुठेतरी मुलगा चांगल्या पदावर पोहोचत नाहीये. ह्याचं कारण काय आहे की आपण शिक्षण घेत नाहीये. कारण मी पहिल्यापासून मी ह्या शाळेत शिकलो 5वी ते 10वी, मला कोण PhD केलेले शिक्षक नव्हते, कोण नव्हते. हे देवकर सर, कदम सर, गिरी सर, पवार सर हे सर्व शिक्षक इथं उपस्थित आहेत, हराळ सर, सर्व शिक्षक. हे शिक्षक तुम्हाला जे शिक्षक शिकवतायत आज ते शिक्षक मला शिकवायला, म्हणजे अशातला भाग नाहीये की तुम्ही आज तुम्हाला हे हायस्कूल मध्ये शिकताय हे खूप मोठं भाग्य आहे की मी या हायस्कूल मध्ये शिकलोय. हे माझं खूप मोठं भाग्य आहे, कारण की एवढा मोठा स्टाफ रणजित सिंह पाटील यांच्या माध्यमातून ही एवढा जो स्टाफ आहे ना, शिक्षक स्टाफ, ही संस्था जी आज त्यांनी आपल्या गावासाठी उभी केली आहे, या गावातून इतकी मुलं या शाळेतून सरकारी पदापर्यंत पोहोचतायत की त्यांना हे सगळं ऋण मी रणजित दादा पाटील यांना देतो. कारण की गावाच्या विकासासाठी जर आज कोणतं काम महत्वाचं असेल तरी शिक्षण आहे. आणि आज ही रस्ते विकास हे राजकारण यात पुढे भाग घेत नाही दादा, कारण त्यांनी आज मोठं विकासाचं काम जे केलंय ते काम म्हणजे हे विद्यापीठ आहे. कारण की या विद्यापीठातून जी मुलं शिकणार आहेत, तुमच्यासारखी माझ्यासारखी मुलं जे आज मोठ्या पदापर्यंत पोहोचतायत, तुमच्या माझ्या आणि आपल्या संस्थेचं नाव जे उंच पदापर्यंत पोहोचत आहेत ते कारण फक्त हे विद्यापीठ आहे. आणि हे विद्यापीठ म्हणजे वटवृक्षाचं काम आहे. आणि ते आज जे दादांच्या माध्यमातून जे गावाच्या विकासासाठी जे दादांनी काम केलंय ना ते चिंचपूर बुद्रुकच्या कोणत्याच माणसाने ऋण फिटू शकत नाही. चिंचपूर बुद्रुक गाव आहे ना आपलं गाव, त्या गावासाठी जे रणजित सिंह दादा पाटील जे काम केलंय ते काम कधी न संपणार आहे. आणि पहिलं आर्थिक काम म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये मुलांना एक निर्भर पदापर्यंत पोहोचवायचं आणि विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचं काम म्हणजे हे शिक्षण संस्था आहे. हा प्रथम विकास होणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. जो माणूस शिकतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. कारण की शिक्षण असं आहे मित्रांनो की तुम्हाला समाजामध्ये बोलायला शिकवतं, तुम्हाला समाजामध्ये जगायला शिकवतं. आणि जो जगतो, जो शिक्षण घेतो तो समाजामध्ये गुरगुरतो. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलंय. आणि आज मी जी बोलतोय उभ्या आयुष्यात मी 5वी ते 10वी पर्यंत कधी बोललो नाही सर. कारण की मी जे शिकलोय, मी आज पुण्यामध्ये इतके 3 वर्ष पुण्यामध्ये शिकत होतो, पोलीस भरतीचे क्लास करत होतो, MPSC 1 वर्ष केले. ही डेअरिंग ही आयुष्यात मला जे आज इतकं मी पुढे येऊन तुमचं बोलतोय, कारण मी पुण्यामध्ये लेक्चरचं चांगलं शिक्षण गणिताचं लेक्चर घेत होतो. मला सांगायचं नाही की मी किती शहाण आहे, यात शहाणपणा मी खूप मोठा आयुष्यात मी इथं उभं राहिलोय म्हणजे खूप मोठा तीर मारलेला नाहीये. फक्त एक आहे की माझ्या आयुष्यात माझ्या आईच्या, बापाच्या आणि भावाच्या नजरेत मी खूप एक काहीतरी चांगलं काम केलंय. त्यांना असं वाटतं जग काय म्हणतं, जग तुम्ही कलेक्टर झालात ना तरी जग तुम्हाला नाव ठेवणार आहे. मी साधा पोलीस कॉन्स्टेबल झालोय हे माझ्या आई वडिलांच्या आणि भावाच्या डोळ्यात जे आनंद असतात ना ते बघण्यासाठी उद्या तुम्हाला तो संघर्ष करायचा आहे. आणि जर तुम्ही संघर्ष करता त्यावेळेस तुमच्या आई बापाच्या डोळ्यात जे आनंद असू असतात ते क्षण बघण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं जगलं पाहिजे.
आणि तो संघर्ष आणि तो दिवस ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागतो त्यावेळेस तुमच्या आईच्या बापाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो बघण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे आयुष्यात कष्ट करा, येड्यासारखं करा. लोक काय म्हणतात हे करू नका. संत तुकाराम महाराजांना, संत ज्ञानेश्वर माऊलींना सगळं या जनतेनं निंदा केली. देवदेवतांपासून चालत आलंय. लोक कधीच कुणाला चांगलं म्हणत नाही. तुम्हाला मला तर आपण तर शून्य किंमत आहे आपली इथं. आपल्याला तर लोक कधीच चांगलं म्हणणार नाहीत. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात एक जगण्याचा मार्ग ठेवलाय की मला कोण चांगलं म्हणतं, मला कोण वाईट म्हणतं ह्याच्याकडे मी कधी लक्ष देत नाही. मला तिथं पोहोचायचंय, चंद्रकांत शिंदेला तिथं पोहोचायचंय आणि मला तिथं पोहोचावं लागल की कारण मला माझ्या बापाच्या, माझ्या आजी आजोबांचं स्वप्न जे पूर्ण करायचंय. आणि जे पण माझ्या आजी आजोबा माझे स्वप्न पूर्ण केलं बघायला याशी नाहीये या जगात. की सरांना माहितीये, सरांचं त्यांचं चांगलं आमचं चांगलं रिलेशन आहे की काही स्वप्न सत्यात उतरायला उशीर झाला तर आपली माणसं पण बघायला भेटत, माणसांना पण ते स्वप्न बघायला भेटत नाही. त्यामुळे योग्य ट्रॅकवर योग्य पद्धतीने काम करा.